नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या छोट्या मोठ्या ब्लॉगमध्ये टेल्स ऑफ प्रणाली आणि निखिल या यूट्यूब चॅनलवर. आज आहे गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा. खूपच शुभ असा दिवस आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक असा मानला जातो. आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, तर सगळी तयारी झालेली आहे. थोडा उशीरच झालाय. माझी बायको रांगोळी काढते आणि तुम्हाला दाखवतो. तिने खूपच सुंदर आणि छान अशी रांगोळी काढलेली आहे. बायको रांगोळी काढते, मस्त तिने तोरण वगैरे लावलंय, खूप छान असं सजवलंय. बायको, काय बोलायचंय तुम्हाला? मला रांगोळी आता उरकायची. ओके, तिची गडबड चालू आहे रांगोळी काढण्यामध्ये. तर आम्ही काही दिवसांपूर्वी एक जास्वंदाचं झाड लावलं होतं, तर त्याला दर आठवड्याला जास्वंदाचं फूल येतं. तर ते आज योगायोगाने आजच आलेलं आहे. तर तुम्हाला ते जास्वंदाचं फूल दाखवतो. हे बघा, हेच ते जास्वंदाचं फूल आहे. हां, हे फूल आता उमललंय आणि ही कळी आता यायला लागली. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर पक्ष्यांसाठी पाणी पण ठेवलं आपण. आणि ही माझी डेव्हिड पुत्र, तिला मस्त आता वॉश केली आहे आणि तिला आता पुजायचं आहे. तर असं सगळं आहे. तर आजच्या दिवसात आम्ही काय काय करणार आहे, कुठे कुठे जाणार आहे, हे पुढे समजेलच. तर थोड्याच वेळात भेटतो. चला, उरकायचं अजून खूप गोष्टी करायच्यात. तर भेटू थोड्या वेळात. चलो, बाय. हॅलो मित्रांनो, गुढीपाडव्याचा सण आहे आपला आणि आता आपण गुढी उभारणार आहे, गुढीचं पूजन करणार आहे. तर बायको आता स्वास्तिक काढते आणि आपण काठीला गंध लावून गाडी काठीला मगाशी पुजलेलं आहे. तर मित्रांनो, आपली गुढी उभी राहिली आहे आणि बायको ओवाळते. तर मित्रांनो, आमची पूजा झालेली आहे आणि बायकोनी खूपच सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. मला दाखवतो बरं एकदा. हे बघा, खूपच सुंदर अशी छान अशी रांगोळी काढली. आणि आता आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात चाललोय.
मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत आता जुईनगर इथल्या गणेश मंदिरात. स्वयंभू गणेश मंदिर आहे. वर्षाचा नवीन दिवस आहे, हिंदू नववर्ष दिवस, आणि त्यासाठी आम्ही खास आज गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे. मला वाटलेलं बंद असेल, दुपारचे आता 12-1 वाजलेत, पण चालू आहे भाविकांसाठी. आणि खूपच इथे पण गुढी लावली आहे. हा, इथे पण गुढी उभारली आहे, मोठी आहे. तुम्हाला तर दाखवतो. हीच ती गुढी आहे जी तुम्हाला ही अशी दिसायला छोटी जरी दिसली तरी खूप उंच आहे. फर्स्ट फ्लोअरपर्यंत गेली आहे. ओके. आणि हे आपलं जुईनगरमधलं गणेश मंदिर. हिंदू कालगणनेप्रमाणे आजचा पहिला नववर्षाचा दिवस, त्यासाठी आपण खास गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो. आणि पूजा झाली, आपली गुढी उभारून झाली आहे, आणि गाड्यांची पूजा करून झाली आहे. यावर्षी आईवडील गावी आहेत, शेतीची कामं आहेत, गावी जत्रा पण आहे. आणि जत्रा असल्यामुळे ते आता गावी जत्रा असल्यामुळे गावी ते गुढीपाडवा साजरा करत आहेत, आणि आम्ही इकडे साजरा करतो आहे. तर चला आपण दर्शन घेऊया बाप्पाचं. तर मित्रांनो, दर्शन झालेलं आहे. खूपच सुंदर, शांत, मन प्रसन्न करणारं वातावरण आहे. माझी बायको कधी मोठी होणार काय माहीत. तिने आता घोडा बघितला आणि तिला लय आनंद झालाय. कुठे गेला? हे बघा घोडा. हा घोडा बघून तिला आनंद झालाय. ठीक आहे, बालिश आहे, पण काय करणार, माझीच बायको आहे. आणि खूपच मन प्रसन्न करणारं, शांत आणि निर्मळ असं वातावरण आहे. आजच्या शुभमुहूर्तावर आपल्या बाप्पांचं दर्शन होणं हे खूपच चांगलं आणि मन प्रसन्न करून टाकणारं असं, काय बोलता येईल त्याला, मन प्रसन्न करणारं असं वातावरण आहे. तर बायकोला विचारूया कसं वाटलं तिला. मी गणपती बाप्पाला खूप मानते, तेव्हा मला खूप छान वाटतं इथे मंदिरात यायला. खूप दिवसांनी आले, पण टाईम नाही भेटत. पण आज मी आवर्जून बोलली की आपण मंदिरात जाऊया, आणि म्हणून आम्ही मंदिरात आलो. हे घ्या, प्रसाद घ्या. थँक्यू. तर हा काहीसा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. इथे भाविकांना बसायची पण सोय केलेली आहे. आणि तुम्हाला मूर्ती दाखवतो. ही मोठी घंटा आहे, आणि हे आपले उंदीर मामा, जर समोर बघू शकता तर इथे हे आपले उंदीर मामा आहेत, ज्यांच्या कानामध्ये आपण सगळ्या विश बोलतो. ही मोठी घंटा, आणि हे मेन एंट्रन्स आहे, जे की सर्व बाप्पांची मूर्ती दाखवतं. भाविक इथे येऊन नतमस्तक होतात. ही आपल्या बाप्पाची मूर्ती आहे. खूपच मन प्रसन्न करणारं आणि शांत असं वातावरण आहे. खूपच बाप्पाची मूर्ती खूपच अशी बोलकी वाटते, आणि शांत मूर्तीकडे असं बघतच राहावं वाटतं. एकदम मस्त हवा सुटली. इथे बसायलाही खूप छान वाटतं. एकदम लोकही बसलेत शांत. तिकडे बाजूलाच गार्डन पण आहे, तलाव पण आहे. खूप छान वाटतं इथे. कसं वाटतं तुम्हाला? मला एकदम माझं मन प्रसन्न झालंय, आणि असं इथं आल्याचं समाधान वाटतंय. इथे आल्याचं समाधान वाटतंय. मी तुझं ऐकल्याने नेहमी माझा फायदा झालेला आहे. मी आधी यायला नको बोलत होतो, कारण 12-1 वाजता बंद होतं दुपारी. पण आज गुढीपाडवा सण असल्यामुळे मे बी यांनी चालू ठेवलं असेल, आणि आल्याचा फायदा झाला की दर्शन चांगलं झालं. कारण इथे एरवी खूप गर्दी असते, आणि आता दर्शन खूप चांगलं झालंय. मे बी संध्याकाळी खूप गर्दी मे बी संध्याकाळी गर्दी होईल.
आणि किंवा सकाळी येऊन गेले असेल. आणि आता इथं असं वाटतंय की अर्धा एक तास चांगलं असं बसावं, मस्त हवेची थंड हवेची झुळूक येते आणि नामजप करावा. नामजप केल्याने खूप फायदा होतो. आणि आता मी हिच्याकडून नामजपच करून घेणार आहे. आमच्या दोघांमधली ही करन्सी आहे. जर हिला काय करून घ्यायचं आहे तर मी हिच्याकडून आता नामजप करून घेणार. एक नवीन ट्रिक आहे जी प्रेमानंद महाराजांची मी शोधून काढली, म्हणजे त्यांनी सांगितली आहे. त्यांच्या तिथे एक जण आलेला, तो तेव्हा बोलत होता. हिला जर माझ्याकडून काही काम करून घ्यायचं आहे तर नामजप करायचा, आणि मला जर काय करून घ्यायचं आहे तर मी नामजप करेन. त्यामुळे फायदा दोघांचा आहे. तर बघू, आजचा या नव्या वर्षाचा संकल्प आहे. आमच्या दोघांमधली करन्सी ही नामजप असणार आहे. करन्सी काय असतं? करन्सी म्हणजे आता तू मला बोललीस की अहो मला हे आणून द्या, मग मी बोलणार की 10-11 वेळा नामजप कर, ओम गण गणपते नमः किंवा श्री स्वामी समर्थ, तर मी तुला ती वस्तू आणून देणार असं. मी स्वतःच जाऊन ठीक आहे. काय तू सगळ्या गोष्टी नाही आणू शकत. तू स्वतः करू शकते. तू- एक लेडी सगळं करू तू सगळं करू शकते. पण ठीक आहे, इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल ही कुठे कुठे माझ्याकडे आली आणि ती गोष्ट मागितली. ओके. नाही, कधीतरी गरज पडते. हां, कधीतरी नाही, ऑलवेज पडते. तर ते काम पूर्ण करण्यासाठी म्हणजे 21 वेळा नामजप कर किंवा 11 वेळा कर, आणि हे दोघांच्या फायद्यासाठी आहे. तर बघू, हा आजचा माझा संकल्प. हिला सांगितलं डायरेक्ट मी व्हिडिओमध्ये बोलतोय, तर ही थोडी असं हे आहे की शॉक आहे, हे काय बोलतंय. तर असा माझा हा संकल्प आहे. तर आणि तो मी पूर्ण करून राहणारच. तर ठीक आहे, आता दर्शन घेतलंय. तर बघू आता बाहेर जेवायचं आहे, काय करायचं आहे का आज जाऊन आम्हाला काय पंचपक्वान भेटणार आहे. कट नका करू व्हिडिओ. हां, घरी जाऊन करायचं. ओके, ठीक आहे. आजचा दिवस गुढीपाडव्याचा आहे. आज घरी जाऊन शुद्ध काय बोलतात, शिरा करणार आहे. शिरा. ओके, गोड करणार आहे. गोड शिरा करणार आहे. आजच्या दिवसाप्रमाणेच खूप गोड असा शिरा खायला भेटेल मला. ठीक आहे, ओके, चला बाय. मगाशी जी खालून गुढी दाखवली होती ती ही आहे. अशी फर्स्ट फ्लोअरपर्यंत आलेली आहे. या अँगलने पण असं कळून नाही येते की किती उंच आहे, पण स्टील ही आहे, मोठी आहे. मी मगाशी तुम्हाला काय बोललेलो की ही बाहेर खाल्ल्याशिवाय राहणार नाही, आणि बोलली रवा बनवू, ह्याव करू त्याव करू, आणि आले रवा खायला आता हॉटेलमध्ये. हां, शाणी आनंद दिसतोय, आनंद गगनात मावे ना, आनंद गगनात मावे ना हिचा. रवा खायचा आहे. रवा तर बनवणार आहे ती. बघू आता, भूक तर लागली आहे, लेट पण झालंय. म्हणलं जाऊ दे आता, कुठे जाऊन बनवेल. तर आले आवडीचं. हिला काय आवडते काय माहिती. कसली ऑर्डर केली, काय ऑर्डर केली? काय सँडविच खायला आले. सँडविचची भूक लागली हिला, बाकी कसली भूक नाही. सँडविच खाईल. आणि मी काहीतरी मागवलं आपलं साधं सुद्धा घासपूस. पिझ्झा मागवलाय. ठीक आहे. तर बघू आता, गगनात न मावणारा आनंद. फायनली जी ऑर्डर आली आहे. तर मित्रांनो, आमचं जेवण वगैरे करून बाहेर झालेलं आहे, आणि आपण नैवेद्यासाठी गोड शिरा करतोय. तर माझी बायको जी ऑलरेडी शिरा बनवून रेडी आहे. ओके बायको, दाखवा. खूपच गोड आणि असा गोड सुगंध येतोय शिऱ्याचा. नैवेद्य दाखवून त्याच्यावरच परत ताव मारणार आहे. भले माझं पोट भरलेलं असलं तरी बायकोच्या हातचं खाणं हे कधीच सोडायचं नाही, कारण त्यामध्ये खूप प्रेम आणि जिव्हाळा दडलेला असतो, जेणेकरून तब्येत अजून चांगली होते. ओके. तर मित्रांनो, खूपच अशा प्रकारे आपला दिवस खूपच सुंदर गेला आहे, आणि गुढीपाडवा साजरा झाला आहे. संध्याकाळची वेळ आता चालू होणार आहे. तर काही वेळातच आपण थोड्या वेळाने संध्याकाळ झाल्यानंतर गुढी उतरवायला घेऊ. खूपच छान दिवस गेला, सुंदर दिवस गेला. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत दिवस घालवतो. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत जेव्हा दिवस घालवतो तेव्हा खूपच भारी वाटतं. आणि अशा प्रकारे गुढीपाडवा साजरा झालेला आहे आमचा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा टेल्स ऑफ प्रणाली आणि निखिल या यूट्यूब चॅनलला. थँक्यू.